आज जो धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालेला आहे तो या देशाच्या युवा शक्तीचा विजय आहे। ज्या पद्धतीने त्यांनी राजीनामा दिलेला आहे, मागील 36 दिवसापासून पूर्ण देशाचे युवा आंदोलन करत आहे। कितीतरी लोकांचे जीव गेलेले आहे याच्यामध्ये। एवढा उशिरा शहाणपण केल्याबद्दल देशाच्या पंतप्रधानांनी माफी मागायला पाहिजे। जे आंदोलनकारी आमच्या देशाचे युवा होते त्यांना एका उग्रवादासारखं आणि आतंकवादासारखं त्यांच्यासोबत वर्ताव करण्यात आला। त्यांना लाठीमध्ये कील ठोकून मारण्यात आली, पॅलेट गननी त्यांना मारहाण करण्यात आली। अशा प्रकारचा दुर्व्यवहार आजपर्यंत इतिहासामध्ये कधी घडलं नाही। देशाचे विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुल गांधी आंदोलनाला बसला, त्यांना ओरताळ करण्यात आली, त्यांना फरफटण्यात आला, देशाच्या सांसदांना मारहाण करण्यात आली। हे हिटलरशाहीच्या विरोधात आज एक मोठा विजय सर्व युवांचा झालेला आहे। कुठेतरी भाजप सरकार म्हणत होती फालतूपणा आहे, पण शेवटी राजीनामा द्यावा लागला। हा देश हिटलरशाहीने किंवा हुकुमशाहीने चालणार नाही। हा देश या जनतेच्या मर्जीने आणि ह्या देशाची जनता लोकशाहीने चालणारी जनता आहे। तुमची हिटलरशाही ह्या देशामध्ये कधीही चालणार नाही। हा मॅसेज, हा संदेश या देशाच्या युवकांनी मोदी सरकारला दिलेला आहे। आता येणाऱ्या काळामध्ये धर्मेंद्र प्रधान तो झाकी है, अभी मोदी बाकी है, एवढंच या प्रसंगी सांगेल।